नमस्कार मित्रांनो, मी प्रफुल्ल गोविंदवार इलेक्ट्रिशियन. हे आलेले होते अमोल आपल्याला घ्यायला. मध्ये दुकानात आले आपण. ते थोडा वॉल वगैरे घ्यायचं होतं आपल्याला. वॉल त्यांचं हे तुटलं होतं फिरवायचं, ते बी घेतलेले आहे आपण. अमोलला आणि मी तिकडे अक्षयमध्ये चालले आता. ते चायनीज किडे घ्यायचे होते. चायनीज किडे बी घेतले. आता त्यांच्या घरी आलेले आहे आपण. बस आता बाथरूममध्ये ते गिझरचं बोर्ड वगैरे हे सॉकेट खराब झालं होतं मित्रांनो. ते पुरं पिघलून गेलं होतं. ते चिनी मीटरचं नव्हतं, साधावाला प्लग होता 16 एम्पियरचा. आता बॅग ठेवलेली आहे मित्रांनो आपण. बस आता खोलून घेऊ मी. आता बोर्ड चेक करून पाहू आपण काय प्रॉब्लेम आहे काय. ते पूर्ण काढूनच टाकावं लागेल सॉकेट मित्रांनो आपल्याला. बस ते आता काढून नाही का दुसरा सॉकेट बसवून टाकू आपण. बस आता सॉकेट निघलेलं आहे. बस आता बॅगमधून नाही का सॉकेट काढूया आणलेला आत्ता. हे आहे मित्रांनो 16 एम्पियरचं सॉकेट OSमधून आणलेले आहे आपण. 1 नंबर सॉकेट आहे, चिनी मिटीचं K9चं आहे. हे लावलं तर लवकरात लवकर खराब बी होत नाही. भक्कम दिवस चालते मित्रांनो. 2-3 महिने तर आरामशीर. तर हे प्लग बी बदलावं लागेल. OSमध्ये प्लग बी आणले 16 एम्पियरचा मित्रांनो. चालू झालेला आहे गिझर मित्रांनो. बस चेक करून पाहून घेऊ मित्रांनो. गिझर गरम पाणी येत आहे का नाही का मित्रांनो. हे वॉल लावून घेऊ पहिले. वॉल लावल्यावर नाही का गिझर बी चेक करून घेऊ आलेला आहे का नाही. हे वॉल बी बढिया लागलेलं आहे मित्रांनो, वर्क करता. पहा मित्रांनो, टेस्टर ग्लो करत आहे. चालू झालेला आहे प्लग 16 एम्पियरचं. बस आता पाहून घेऊ हे गिझर चालू झालेलं आहे का नाही. प्लग बढियावर का न्यूट्रल वगैरे तर बरोबर आहे मित्रांनो. आता पाहून घेऊ मित्रांनो पाणी गरम आलेलं आहे का नाही का. चालू करून नळ चालू झालेला आहे मित्रांनो. बस आता गरम पाणी येत आहे मित्रांनो. बडे हे आहे संतोष OSमध्ये काम करते. हे पाईप वगैरे घेऊन जातात. हे आहे रेग्युलेटर मित्रांनो. शेखरांनाच्या मेडिकलमध्ये रेग्युलेटर लावायचं होतं आपल्याला. हे रेग्युलेटर काढलेलं आहे जुनावाला. हे नवीनवाला लावायचं आहे. बस आता इथं लावून टाकू. K9चा रेग्युलेटर आहे मित्रांनो. 1 नंबर आहे रेग्युलेटर मित्रांनो. बस इथं रेग्युलेटर लावून घेऊ मित्रांनो. रेग्युलेटर लागलेला आहे. बस चालू करून चेक करून पाहून घेऊ येत आहे का नाही का. हे आलेलं आहे फॅन मित्रांनो. चालू झालेला आहे. रेग्युलेटर बढिया वर्क करत आहे. OS मेडिकलमध्ये बढिया चालत आहे मित्रांनो फॅन. बस संदीप अरगुलवार काकाकडे आले होते मित्रांनो आपण. तिथे थोडं ॲडजस्ट फॅन खराब झालं होतं त्यांच्या घरी. बस आता अंदर एंटर करतो त्यांच्या घरी आपण. हे आमचं राजू आता झोपलेले आहे तिथं. मस्त मांडी वगैरे घालून झोपून आहे मित्रांनो. साई वगैरे सीडी वगैरे आणत आहे मित्रांनो. साई आहे माझ्या मित्रांनो. नमस्कार. हे बटन चालू केलं तरी चालू होत नाही मित्रांनो. ॲडजस्ट फॅन फुल जॅम होऊन आहे मित्रांनो. पण काय करते आता पूर्ण चेंज करून टाकावं लागणार. तेच आता तेल रिपेअरिंग करणं म्हणलं तर बहुत हे आहे. त्यापेक्षा चांगला नवीनच लावून टाकावं म्हटलं आपण. ते खोललं वगैरे. ते संदीप काकाचं काम कसं आहे, नवीनच लावून टाकावं म्हणते कोणती. ॲडजस्ट फॅन काढलेला आहे मित्रांनो. बस स्क्रू वगैरे काढलेले आहे. बस निघलं ॲडजस्ट फॅन. साईला देऊन देतो आम्ही ॲडजस्ट फॅन. बस आता खाली उतरून नाही का आपण नाही का जाऊन नाही का विचारू संदीप काकाला काय करायचं आहे, नवीन टाकायचं आहे का हेच रिपेअरिंग करायचं. तर संदीप काकाला मी फोन लावून विचारलं तर संदीप काका म्हणे नवीनच टाकून द्या म्हणे. ते रिपेअरिंग करणं नाही ते करणं का करते म्हणे, नवीनच टाकून द्या म्हणे. तर आम्ही आता चालले विचारायला नवीनवाला आहे का नाही मित्रांनो. तर विचारले होते मित्रांनो. ते नवीनवाला आता सध्या नाही आहे म्हणते. आम्ही इथं बसलेले आहे संदीप काकाच्या घरी खालतं मित्रांनो. बस चला आता जाऊ आता आपण. ते संदीप का आता अवेलेबल तर नाही मित्रांनो. दुसरी वेळा आणू. हे चालले OSमध्ये चालले संतोष भाऊ. इथं आले तर ॲडजस्ट फॅनचं जे साईजचं तर नाही आहे मित्रांनो. त्यांनी बोलून देतो म्हणे दुसऱ्या दिवशी मित्रांनो. दुसऱ्या दिवशी भेटल्याबरोबर नाही तर आपण लावून टाकू. हे आहे OS दादा मित्रांनो. यांनी ॲडजस्ट फॅन दाखवलेला आहे मित्रांनो. पण ते छोटा साईजमध्ये थोडा छोटा आहे मित्रांनो. यांनी नंतर नाही का बोलवून देतो म्हटले दुसऱ्या दिवशी मित्रांनो. बस आता नंतर जाऊन आपण फिटिंग करून पाहू मित्रांनो. फिटिंग करून टाकू मित्रांनो. जाऊन नाही का ॲडजस्ट फॅन फिक्स साईजचं बोलवून देतो म्हणे यांनी. दुसरं बी 2-3 दाखवले पण साईज थोडं छोटं वाटलं मित्रांनो. यांच्यापाशी क्वालिटी वगैरे बढिया भेटते मित्रांनो. इथं तुम्हाला मित्रांनो सगळेच ब्रँड भेटून जाईल. सगळेच क्वालिटीचे भेटून जाईल. 1 नंबर क्वालिटी विकते इथं मित्रांनो. चला मित्रांनो आता आपण बी चालले जाऊ मित्रांनो. आता चालले आपण घरी मित्रांनो. आता उद्या नाही तर परवा येऊन लावून टाकू मित्रांनो. दुसरा ब्लॉक टाकून नाही का तुम्हाला दिसून पडते मित्रांनो ॲडजस्ट फॅन लावले म्हणून आपण. बाय मित्रांनो. मी प्रफुल्ल गोविंदवार इलेक्ट्रिशियन मित्रांनो. बाय मित्रांनो. नंतर घरी गेल्यावर थोडंसं काम होतं आपल्याला. ते कपूर वगैरे लावायचं, ते हीटर बनवायचं होतं मित्रांनो. ते बी बनवलेलं आहे मित्रांनो आपण. तर कनेक्शन मारणं बाकी आहे. हे डाग मशीननं कनेक्शन मारता मित्रांनो. तसे कनेक्शन मारलेले बी झालेलं आहे मित्रांनो. बस चेक करायचं मित्रांनो. हे पहा मित्रांनो चांगलं वर्क करत आहे मित्रांनो. त्याच्यात कपूर वगैरे टाकलेलं आहे मित्रांनो. चांगलं धुवा निघतात, दिसून नाही पडत.